गटानं युक्तिवादादरम्यान आता मांडलेला आहे। आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा शरद पवार गटानं युक्तिवादादरम्यान मांडलाय, तो म्हणजे अजित पवार यांच्या सोबत नेमके किती आमदार आहेत आणि ते आमदार नेमके कोणते आहेत, त्यांची नावं काय, हा मुद्दा युक्तिवादादरम्यान मांडला गेलेला आहे। सातत्यानं अजित पवार गटाकडनं हा दावा केला गेलेला होता की बहुसंख्य आमदार आमच्या सोबत आहेत, मात्र या बहुसंख्य आमदारांची नेमकी संख्या किती, त्यांची नावं काय, हे नमूद का करण्यात आलेलं नाही, असा सवाल युक्तिवादादरम्यान शरद पवार गटानं आता मांडलेला आहे। प्रशांत लीला रामदास आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेतच। प्रशांत, बहुसंख्य आमदारांच्या मुद्द्याबाबत अजित पवार गटाकडनं खुलासा करण्यात आलेला होता का युक्तिवादादरम्यान, आणि जर तो खुलासा झालेला नव्हता तर त्याबाबत काही माहिती समोर आलेली आहे का? महत्वाचं म्हणजे जर बघितलंय तर अजित पवार गटाच्या वतीनं आज त्यांचा युक्तिवाद संपलेला आहे। त्यांनी म्हटलंय की आम्ही 1 लाखापेक्षा जास्त 1,63,000 प्रतिज्ञापत्र आम्ही सादर केलेले आहे, जे शपथपत्र आहेत, आणि त्या गटाने दावा केला आहे की शरद पवार यांच्या निवडीवरती अजित पवार यांनी गटाकडून प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले होते। अनेक प्रश्नचिन्ह आहेत। बेकायदेशीरपणे ही निवड करण्यात आलेली आहे। घर जसं चालवतात त्याच पद्धतीने शरद पवार घर जसं चालवतात त्याच पद्धतीने शरद पवार पक्ष चालवतात, असाही आरोप अजित पवार यांच्या युक्तिवादादरम्यान करण्यात आला होता। अजित पवारांच्या वतीने मनिंदर सिंग यांनी युक्तिवाद केला। पण दुसरीकडे जर बघितला आपण ज्या पद्धतीने युक्तिवाद केला जातोय की एक अत्यंत महत्त्वाचा युक्तिवाद जो केला जातोय की आता जर त्यांनी म्हटलं आहे की अजित पवारांनी म्हटलंय आमच्यासोबत की त्यांनी स्पष्ट केलं होतं, त्यांनी एक पत्र जोडलेलं होतं, त्या पत्रात उल्लेख केलं होतं की 53 पैकी 42 आमच्या आमदारांसोबत आहे। नावांचा उल्लेख नाही आहे, फक्त आकडेवारीचा उल्लेख आहे। नागालँडमधले 7 आमदार आमच्या सोबत आहे, झारखंडमधला 1 आमदार आमच्या सोबत आहे, एक राज्यसभेचा 1 खासदार, आणि सोबतच जर बघितलं आपण लोकसभेचा 1 खासदार, असे सर्व खासदार उपस्थित आहे असं त्यांनी आपल्या प्रतिज्ञापत्रात उल्लेख केला होता। पण त्यांचे नावं सांगितली नव्हती असा प्रश्न उपस्थित केलेला आहे खास करून शरद पवार गटाच्या वतीनं। आकडेवारी सांगून चालत नाही, त्यांच्या नावाचा उल्लेख करावा लागतो, त्यांची आकडेवारी देताना त्यांचं आधार कार्ड देखील द्यावं लागतं, त्यांचं पद देखील द्यावं लागतं, असा युक्तिवाद डॉक्टर अभिषेक मनु सिंघवी यांनी केला जात आहे। बरं प्रशांत, असेच आमच्या सोबत रहा, बहुसंख्य आमदार नेमके कोण आहेत ते सांगा, असा युक्तिवाद शरद पवार गटानं केलेला आहे। अजित पवार गटाकडून बहुसंख्य आमदार आमच्या सोबत आहेत असा दावा करण्यात आलेला होता, मात्र नेमकी संख्या किती आणि हे आमदार नेमके कोण, त्यांची नावं काय, याबद्दलचा उल्लेख करण्यात आलेला नव्हता। तर हा उल्लेख नेमका का केला गेला नाही, आणि जर तो उल्लेख केला गेला होता तर मग ती नावं का सांगितली गेली नाहीत, असा युक्तिवाद शरद पवार गटाकडनं आता करण्यात आलेला आहे। आणखी नेमके कोणते मुद्दे अभिषेक मनु सिंघवी यांच्याकडनं मांडले जातात हे देखील पाहावं लागणार आहे। अजित पवार यांच्या सोबत नेमके किती आमदार आहेत, याची संख्या तर नमूद करण्यात आलेली होती, पण त्यांची नावं, त्यांचं पद हे नमूद करण्यात आलेलं नव्हतं, आणि हाच तांत्रिक मुद्दा शरद पवार गटाकडून आता युक्तिवादादरम्यान उपस्थित करण्यात आलेला आहे। हा मुद्दा युक्तिवादादरम्यान उपस्थित करून अजित पवार गटाची कोंडी करण्याचा प्रयत्न शरद पवार गटाचे वकील अभिषेक मनु सिंघवी यांनी केल्याचं दिसतं आहे। आणखी नेमके कोणते तांत्रिक मुद्दे मांडले जातात हे देखील पाहावं लागणार आहे, कारण अजित पवार गटाकडून ज्यावेळेला युक्तिवाद सुरू झालेला होता त्यावेळेला शरद पवार गटानं केलेल्या युक्तिवादादरम्यान काही जे मुद्दे मांडले गेले होते ते खोडून काढण्याचा प्रयत्न झालेला होता, दावे फेटाळण्याचा प्रयत्न झालेला होता, आणि आता तसंच काहीसं शरद पवार गटाचा युक्तिवाद ज्यावेळेला सुरू आहे त्यावेळेला त्यांचे वकील अभिषेक मनु सिंघवी करताना दिसत आहेत। 6:30 वाजेपर्यंत हा युक्तिवाद, ही सुनावणी सुरू राहणार आहे। 6:30 नंतर काही निर्णायक फैसला होतो का हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरेल, का आणखी एक सुनावणी केंद्रीय निवडणूक आयोग घेणार, हा देखील एक प्रश्न आता उपस्थित करण्यात आलेला आहे। राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हाबाबतची सुनावणी केंद्रीय निवडणूक आयोगाच्या समोर सुरू आहे। अजित पवार गटाकडनं युक्तिवाद करण्यात आलेला होता, महत्त्वाचे मुद्दे मांडले गेलेले होते, ते मुद्दे आता शरद पवार गटाकडनं युक्तिवादादरम्यान खोडून काढण्याचा प्रयत्न होतोय। प्रशांत लीला रामदास आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेतच। प्रशांत, आणखी कोणते नवे मुद्दे मांडले गेले शरद पवार गटाकडनं?
जे शरद पवार गटाच्या वतीने युक्तिवाद करण्यात आला होता तो हस्तक्षेप संपलेला आहे आणि आता मनिंदर सिंग यांनी आपला युक्तिवाद सुरू केलेला आहे। दरम्यानच्या काळात देवदत्त कामत जे वकील आहेत खास करून शरद पवार गटाचे ते देखील केंद्रीय निवडणूक आयोगात दाखल झालेले आहे। यापूर्वी अभिषेक मनू सिंघवी काही साधारणतः 45 मिनिटांपूर्वी दाखल झाले होते। 4:15 सुनावणी सुरू झाली। 4:30 वाजता साधारणतः अभिषेक मनू सिंघवी दाखल झाले आणि त्यानंतर जर बघितलं आपण तर आता काही क्षणापूर्वी देवदत्त कामत जे आहे ज्यांनी सुप्रीम कोर्टामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची बाजू मांडली होती आणि त्यांनी जो उल्लेख केला होता त्यानंतर पुन्हा आता जर बघितलं शरद पवार गटाच्या वतीने देवदत्त कामत हे पुन्हा आता केंद्रीय निवडणूक आयोगात पोहोचले आहेत। पुन्हा एकदा सिंग यांचा युक्तिवाद सुरू झाल्याची माहिती पुढे आलेली आहे। याच्यामध्ये युक्तिवादामध्ये जर बघितलं आपण तर पाहावं लागेल की काय युक्तिवाद केला जातो हे देखील पाहणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे। बरोबर आहे प्रशांत, आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा, अजित पवार गटाकडनं युक्तिवाद करताना शिवसेना प्रकरणाचा दाखला दिला गेलेला होता। या अनुषंगाने आता जे कामत वकील आहेत ते आता शरद पवार गटाची बाजू मांडण्याची शक्यता आहे का? आज जर बघितलं तर देवदत्त कामत यांना आज संधी मिळण्याची शक्यता नाही आहे, कारण की मनिंदर सिंग यांचा युक्तिवाद किती वेळ चालतो, कारण की अजित पवार यांच्या वतीनं गटाच्या वतीनं जो युक्तिवाद करण्यात आला होता तो युक्तिवाद संपल्यानंतर साधारणतः जर बघितला आपण तर काही हस्तक्षेप होते। ते हस्तक्षेप अभिषेक मनू सिंघवी यांनी केले आणि त्यानंतर आता मनिंदर सिंग यांचा युक्तिवाद पुन्हा एकदा सुरू झालेला आहे। आणि जर बघितलं आपण तर अजूनही ज्या पद्धतीनं माहिती मिळते की या घडीला जर बघितलं तर जसा उल्लेख आपण अजिंक्य केला होता की शिवसेनेच्या वेळेस जो युक्तिवाद झाला होता त्याच युक्तिवादाचे दाखले यावेळेस देखील दिले जात आहे, कारण की मनिंदर सिंग यांनी सुप्रीम कोर्टामध्ये बाजू मांडली होती, महेश जेठमलानी यांनी बाजू मांडली होती, हरीश साळवे यांनी बाजू मांडली होती। त्याच धर्तीवरती मनिंदर सिंग ज्यावेळेस केंद्रीय निवडणूक आयोगामध्ये कशा पद्धतीने युक्तिवाद करतात हे देखील पाहणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे। मनिंदर सिंग यांचा युक्तिवाद सुरू झालेला आहे आणि ते देखील ज्या पद्धतीने दावा करताय की शरद पवार हे बेकायदेशीरपणे पक्ष चालवतात असा देखील आरोप अजित पवार यांच्या वतीने केला आहे। तो त्या आरोपात काही नवीन पद्धतीने युक्तिवाद करतात का ते देखील पाहणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे। बरं, आपण या सगळ्या युक्तिवादांच्या अनुषंगाने जे मुद्दे मांडले जात आहेत त्याकडे लक्ष ठेवून आहोतच। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्हाबाबतची ही सुनावणी सध्या सुरू आहे। अजित पवार यांच्यासोबत नेमके किती आमदार आहेत, त्या आमदारांची नावं काय, बहुसंख्य आमदार आहेत असं सातत्यानं सांगितलं जात होतं, मात्र हे आमदार नेमके किती, त्यांची नावं काय असा मुद्दा शरद पवार गटाकडनं युक्तिवादादरम्यान मांडला गेलेला होता। अभिषेक मनू सिंघवी यांनी हा मुद्दा मांडलेला होता। या मुद्द्यावर आता अजित पवार गटाकडनं युक्तिवाद करताना नेमकं काय उत्तर दिलं जाणार हे देखील पाहावं लागणार आहे। या व्यतिरिक्त शरद पवार यांची निवड आणि एकंदरीतच त्यांची पक्ष चालवण्याची पद्धत यावर सुद्धा आक्षेप नोंदवले गेलेले होते अजित पवार गटाकडनं। यावर नेमकं काय उत्तर दिलं जातं हे देखील पाहावं लागणार आहे।